पवारसाहेबांची भूमिका द्विधा असेल किंवा त्यांच्या मनात काही सुरू असेल. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्यात असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे. याच वेळेला पवारसाहेबांचं स्टेटमेंट येतं. म्हणजे त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा आणि जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या त्याचा जुन्नर तालुक्यातल्या राजकारणावर काय परिणाम होईल का, कसं बघा? नाही बघा, स्थानिक पातळीवरती ह्या युत्या किंवा आघाड्या असतीलच असं नाही. कारण पुणे जिल्ह्यामध्ये जर हे सगळे वेगवेगळे पक्ष जर त्या ठिकाणी वेगळे वेगळे लढले आणि महायुती म्हणून जर ते ताकदीने एकत्र लढले तर नक्कीच याच्यामध्ये सरशी महायुती जी होईल. आणि प्रादेशिक पातळीवरती पक्षवाढ जी आहे ती खालूनच त्या ठिकाणी खरं तर रुजत असते, ती होत असते. इथं हा जिल्हा पवारांचा जिल्हा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी ताकद खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे पवारसाहेबांची असे ना की दादांची असे ना. आणि याला कुठंतरी सोडून लागू नये म्हणून या पार्श्वभूमीवर जर 2 पवार एकत्र आले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्थानिक पातळीवरती निवडणुका लढवल्या गेल्या तर नक्कीच भाजपसारख्या पक्षाला या ठिकाणी आपली जी काही भक्कम त्या ठिकाणी पायाभरणी करायची ती रोखता येईल. आणि हे पक्ष त्या ठिकाणी वाढणार नाहीत याची काळजी या सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे युती आणि आघाडी या सगळ्याच्या घटक पक्षांना एक ठरवावं लागेल की आपल्याला तिघांना एकत्र जाऊन लढून पुढे जायचं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षांना मोकळीक द्यायची, मैत्रीपूर्ण लढती घडवून आणायच्या. शेवटी हा भाग त्या त्या जिल्ह्यातील ज्या त्या भागातील प्राबल्य ज्या ज्या पक्षांचा आहे त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे. आणि जिल्ह्यामध्ये आपल्या जरी पुणे जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महापालिका असेल, पंचायत समिती असतील, ह्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांना दादांना मानणारा वर्ग फार मोठा आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जर हे पक्ष वेगळे लढले तर आपल्याला काही विशेष वाटू नये. त्यामुळं आता पुढची भूमिका या पक्षांची काय असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं आहे. तरीसुद्धा आदरणीय साहेबांनी दादा एकत्र आले आणि या निवडणुका जर एकत्रितपणाने त्या ठिकाणी सामोरे गेले तर सगळे कार्यकर्ते एकत्र काम करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकत्रित दोन्ही पक्षांचा झेंडा या जिल्हा परिषद फडकू शकतो. इतकी ताकद या पक्षाची दोन्हींची पण या ठिकाणी आहे. अर्थात त्याच्यामध्ये आपण जर तर ती भाषा करणं काही उपयोगाचं नाही. त्याच्यामध्ये आता स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते उमेदवार पाहून काम करतात, सगळेजण पक्ष पाहून काम करतात असे त्या ठिकाणी कधी घडत नाही. त्यामुळं पक्षाचा ह्याच्यामध्ये एकमूठ बांधून कार्यकर्ता संघटनेनं लढत त्या ठिकाणी जो निवडून येतो त्याच्यामध्ये आघाडी आणि युती याच्यामध्ये काय नेमकं घडतंय याच्यावरती ते अवलंबून राहणार आहे.